कोणीतरी आहे, अतिशय अस्वस्थ, मनात प्रचंड वेदना आणि तुळजाविषयीचा रोष, हे जाणीव अगदी जवळूनच येत आहे. हा तर तुळजाच्या दरबाराच्या दिशेने चाललाय. अरे उठ आधी बस. अरे काय झालंय काय तुला? हा, मला जायला पाहिजे. मला थांबून नाही चालणार. मला जायचं आहे. मला तुळजाईला भेटायचं आहे. अरे दमन, आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. हा तहानेने व्याकुळ झाला. थांब, आधी हे पाणी हे घे. आधी पाणी पी मग बोल. अरे दमन, देव तुझं भलं करो. अरे पर मला आता थांबून नाही चालणार. मला जायचं आहे. मला तुळजाईला भेटायचं आहे आणि तिला जा विचारायचं आहे. अरे आता इतकं रातच्याला देवीचं दरबार बी बंद झाला असेल आता. आणि मला एक सांग, आता इतक्या रातच्याला तुला आज सोडणार कोण? नाही ते काय मला माहित नाही. मला जायला पाहिजे. मी आले लांबून आलोय. मला जायलाच पाहिजे. तिला भेटायला. अरे नीट चालता बी येईना तुला, आणि चालल्या रातच्याला देवीकडे. मला जायलाच पाहिजे. ठीक आहे, आता तू एवढं ठरवलंच आहेस, चल मी बी येतो तुझ्या संग. आता त्या आतमध्ये सोडतील की नाही ते ठाऊक नाही, पण तुझ्यासाठी जेवढं जमल तेवढं करीन मी. खरंच करशील? अरे मग काय, संकटाच्या वेळेला माणूस माणसाच्या पाठीशी उभा राहणार नाही, तर मग देवापुढे हात जोडून तरी काय उपयोग नाही. चल आता जास्त वेळ नको दौडायला, चल. तुळजा, नियतीनेच हा मार्ग आमच्या समोर आणला, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि तुम्हाला सावध करण्याचा. मला एक गोष्ट कळत नाही रायबा, की इथं एवढा कडक पारा असतोय म्हणतात, आपलं कोणी अडवलं कसं नाही रे? नाही म्हणजे सगळेजण आपलीच वाट बघत असल्यासारखे आपल्याकडे बघत होते. मला बी काय कळना, पण आता तुळजाईची इच्छा आहे म्हणल्यावर म्हणूनच सर आपण इथपर्यंत पोहोचलोय ना. आता तिची लीला तिलाच ठाव. बर जाऊया, तुळजाईला भेटायचं. रायबा, आलास तू? देवींना माहितीच होतं तू येणार आहेस. चल, त्या वाट पाहतायत तुझी. पण तू कोण? आणि याच्यासोबत? ह्यो माझ्या संघ आलाय. माधू माझा नवीन दोस्त आहे. होय होय, ह्याच्या संग चालूय. बर चल. रायबा, अरे तुझ्या पायाला ही कसली जखम झालीये? केवढं रक्त येतंय? ते जरा लांबून धावत आलो. चालत आलो असतो तर इथे यायला उशीर झाला असता. तर धावता धावता पाय सोलपटले गेले. एवढं काय नाही. बर
चल ये माझ्या बरोबर लवकर ये. पद्मा, देवींनी रायबासाठी लेप पाठवलाय. नाही नाही, तुम्ही देवींच्या योगिनी आहेसा. तुम्ही माझ्या पायाला असा हात नका लावू. स्वतः देवी इथे असत्या तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. भक्तांच्या वेदनेपुढे देवांना मोठेपणा नाही आठवत, केवळ माया आठवते. तुळजाई, तुळजाई खरंच आई आहे. मी इथे येणार हे तिला ठाव होतं. माझ्या पायाला जखमा झाल्यात हे बी तिला ठाव होतं. माझी एवढी काळजी घेतली, मग एका लेकरावर एवढी माया, आणि मग दुसऱ्या लेकरासोबत एवढा दुजाभाव का? उषासोबत तुळजाईनं हे समज का घडू दिलं? कारण तुला स्वतःच्या वेदनांपेक्षाही उषाच्या वेदना अधिक जाणवत आहेत, बरोबर ना? रायबा, तुला उषा आवडते? काय? हो नाही, तसं काय नाही, असं काहीच नाही. पण देवींशी बोलत असताना तर तुझ्या शब्दातून काहीतरी वेगळंच जाणवत होतं. देवींची? पण म्या देवींची कधी बोललो? तिच्या चेहऱ्यावर आनंद टिकून राहावा म्हणून काय बी करावंसं वाटायचं. तिच्या डोळ्यातला एक जरी अश्रू पुसता आला ना, का जन्म सार्थकी लागल्यासारखं व्हायचं. ती जर सुखात असली तर मला दुसरं कशाची बी गरज नाही, आणि जर ती दुखात असली तर माझ्याकडचं समद सुख फिकं वाटायचं. म्हणजे त्या आजी ती साक्षात तुळजाई होती? हो, तुझ्या मनातली अशी गोष्ट जी तू स्वतःपासून देखील लपवतोयस, ती देवींनी कधीच ओळखली. उषाबद्दल मला आपुलकी आहे, काळजी पण आहे. तिच्या डोळ्यात पाणी बघितलं की राहत नाही मला. पण त्याला आता प्रेम म्हणायचं का ते काय मला ठाव नाही. रायबा, प्रत्येक वेळी प्रेम शब्दात उमगत नाही. एखाद्याच्या वेदनेने आपल्याला वेदना होणं, त्याच्या आनंदात आपलं सुख शोधणं, त्याच्यावर संकट आल्यावर आपल्या जखमा विसरून धावत येणं, कधी कधी प्रेम यापेक्षा फार वेगळं नसतं. दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःची वेदना जाणवणं, त्याच्या ओढीने मन अस्वस्थ होणं, हेच प्रेम असेल तर देवींच्या मनात आमच्याविषयी आजही अशीच तळमळ असेल का?